आणि आता जोमाने पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कामाला ते सगळेजण लागतील. मध्यंतरी वैभव खेडेकर यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झालेला, परंतु 2 वेळा त्यांचा पक्षप्रवेश थांबलेला होता. परंतु ज्यावेळेस पक्षप्रवेश झाल्यानंतर पुन्हा एकदा ते राज ठाकरेंवरतीच ते टीका करताना पाहायला मिळत होते की कुठेतरी राज ठाकरेंच्या बोलण्यामुळे आपला पक्षप्रवेश लांबणीवरती गेला. तर मला वाटत नाही याच्यामध्ये काय साहेबांचा संबंध आहे. आता तुम्ही ज्या पक्षात जायचं आहे तिकडे तुम्हालाच घेत नसतील, ह्याच्यात साहेबांचा काय दोष? आज तुमची केंद्रीय समितीची बैठक राज ठाकरे यांच्यासोबत पार पडते. अजून देखील ती बैठक सुरूच आहे, परंतु 1 नोव्हेंबरचा जो सत्याचा मोर्चा निघणार आहे त्या मोर्चामध्ये कशा पद्धतीची तयारी मनसेची असते? त्याच तयारीच्या संदर्भात बैठक आहे. त्याचं नियोजन, कुठे बैठका घ्यायच्या आहेत, महाराष्ट्राभर काय करायचं, या सगळ्याची बैठक चालू होती. आता पुन्हा एकदा 2:30 वाजता ही बैठक चालू होईल. पण 1 तारखेचा मोर्चा कितपत महत्त्वाचा आहे, कशा पद्धतीनं तयारी आहे आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न? निश्चितपणे आम्ही नागरिकांपर्यंत पोहोचू, त्याच्या सगळ्याच्या संदर्भातलं नियोजन करणं चालू आहे. शेवट हा जो मोर्चा आहे हा काय फक्त एकट्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंवा एकट्या विरोधी पक्षाचा नाही. निवडणुका पारदर्शीपणे होणं ही विरोधी पक्षासकट सत्ताधारी पक्षाची सुद्धा जबाबदारी आहे. मला असं वाटतं जर आम्ही एवढे पुरावे निवडणूक आयोगाला देतोय, त्यानंतर मला असं वाटतं सगळ्यांनी मिळून हा मोर्चा काढला पाहिजे. आमचं तर भाजपलाही आव्हान आहे की त्यांनी या मोर्चात सहभागी व्हावं. शिवसेना शिंदे गटालाही आव्हान आहे त्यांनी मोर्चात सहभागी. शेवट निवडणुका पारदर्शी होणं हे जर त्यांना वाटत असेल आणि या घोळ्यामध्ये त्यांचा काय हात नसेल तर तेही सहभागी होतील. मागच्या वेळी तुम्ही खऱ्या अर्थानं निवडणूक आयोगाला जेव्हा भेटत होता तेव्हा तुम्ही त्यांना पत्र देखील पाठवलेलं, मग ज्यांची तुम्ही नावं घेतली म्हणजे सत्ताधारी त्यांना पण